राज्यामध्ये वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झालेत। उष्णतेपासून बचावासाठी पारंपरिक उपायांकडे कल वाढताना दिसतोय। गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणाऱ्या डेरा आणि रांजण यांना सध्या मोठी मागणी निर्माण झाली आहे। फ्रीज परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी मातीची भांडी थंड पाण्याचा स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय ठरते। तसंच मातीच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठीही लाभदायक मानलं जात आहे। नागरिकांचा कल पुन्हा या पारंपरिक साधनाकडे वळताना दिसतोय। यामुळेच कुंभारवाड्यात डेरा रांजण बनवण्याच्या कामाला वेग आलाय। उन्हाचा पारा वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतं। उन्हाची तीव्रताही वाढत आहे आणि आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये सुद्धा आता उन्हाच्या तीव्रतेमुळे 40 पार झाले आपल्याला पाहायला मिळतं आणि यातच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्याकडे याच्याकडे आता सर्वसामान्यांची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकंदरीत बघितलं आपण तर सर्वसामान्यांना फ्रीज परवडत नसल्यामुळे माठातील पाणी हे अगदी थंड आणि आरोग्याला लाभदायक असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये याला आता कुठेतरी बनवण्यासाठी गती आपल्याला आलेले पाहायला मिळते। आणि एकंदरीत पाहिलं तर आज पंढरपूरच्या मी कुंभारवाड्यामध्ये आहे आणि कुंभारवाड्यामध्ये आता या मातीच्या माठ बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीत बघितलं तर आता या थंड पाणी पिण्यासाठी पंढरपुरातील महिला वर्ग सुद्धा आता जास्तीत जास्त संख्येनं याला मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत बघितलं तर उन्हाच्या या तीव्रतेमुळे आरोग्याला लाभदायक असणारा गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला सुद्धा आता पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।